वरुड शहरातील कृष्णार्पण कॉलनीतील घरातून 48,000चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी केला लंपास। वरुड शहरात चोरट्यांचा हौदोस कायम। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे, काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। वरुड शहरातील टेंभुरखेडा रोडवरील कृष्णार्पण कॉलनी परिसरात पुन्हा एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे। घरमालक कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान ऐवजासह तब्बल 48,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व चिंतेचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कृष्णार्पण कॉलनी येथील रहिवासी आशिष बाबाराव सोनारे हे आपल्या कुटुंबासह गेल्या आठवड्यात 8 ते 10 जुलै दरम्यान काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। त्यांचे घर 2-3 दिवस बंद असल्याने हेरून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। सोनारे कुटुंब 10 जुलै रोजी परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले। घरात जाऊन पाहिले असता सर्व सामान अस्तव्यस्त पडले होते आणि घरातील किमती वस्तू गायब होत्या। चोरट्यांनी घरातील कपाटांची आणि साहित्यांची उचकापाचक करून घरातील LED TV 30,000 रुपये, म्युझिक सिस्टमचे 2 स्पीकर व माईक 8,000 रुपये आणि सोन्याचे दागिने 10,000 रुपये किमतीचे असा एकूण 48,000 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल लंपास केलाय। बाहेरगावून परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच आशिष सोनारे यांनी तात्काळ वरुड पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे। परिसरातील CCTV फुटेज आणि संशयितांचा शोध घेणे सध्या सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास वरुड पोलीस करत आहे। चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। वरुड शहरात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी देखील सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।